नमस्कार सर्व स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्री स्वामी समर्थ मूर्तीपूजनाचे फायदे काय आहे, स्वामी समर्थ मूर्तीपूजन कसे करावे, स्वामी समर्थ मूर्तीपूजनामध्ये काय करू नये आणि स्वामी समर्थ मूर्तीपूजन का करावी या संबंधित आज आपण माहिती घेणार आहोत. तर अनेक साऱ्या श्री स्वामी समर्थ भक्तांना स्वामी समर्थाची जी सेवा करायची असते त्याची खूप इच्छा असते आणि त्यांना कळत नाही की सुरुवात कशी करावी. तर सर्वप्रथम त्यांनी एखादी मूर्तीपूजन करावे किंवा तुम्हाला जर मूर्ती उपलब्ध न झाल्यास तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोचा सुद्धा पूजा करू शकतात. तर श्री स्वामी समर्थ मूर्तीपूजनाचे तसे पाहायला गेलं तर अनेक फायदे आहेत. या पूजेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, मनाला शांती लाभते आणि स्वामींच्या भावाने जीवनातील अडचणी दूर होतात. मूर्तीपूजनाचे काही फायदे आहेत, जसे धार्मिक फायदे, मानसिक फायदे, भौतिक फायदे. या सर्व फायद्यांपासून मनुष्याला अनेक लाभ होतात. तर मूर्तीपूजेमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा येते. स्वामी समर्थांच्या मूर्तीची पूजा केल्याने भक्ती आणि श्रद्धेची भावना वाढते. मूर्तीपूजेमुळे स्वामींच्या दर्शनाची संधी मिळते, ज्यामुळे जीवनातील शांती आणि आनंद मिळतो. मूर्तीपूजेमुळे ध्यान आणि एकाग्रता वाढते. मूर्तीपूजेमुळे मनाला शांतता आणि तणाव कमी होतो. मूर्तीपूजेमुळे काय होतं, अडचणींवर मात करण्यासाठी प्रेरणा मिळते. मूर्तीपूजनामुळे स्वामींच्या कृपेने जीवनातील अडचणी दूर होतात. मूर्तीपूजेमुळे आर्थिक समस्या आणि आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी मदत मिळते. मूर्तीपूजेमुळे घरातील समृद्धी आणि सुख शांती टिकून राहते. मूर्तीपूजेसाठी जी पूजेची पद्धत आहे, तर ती मूर्तीपूजेसाठी एक स्वच्छ आणि शांत जागा निवडावी. ती म्हणजे आपल्या देव्हाऱ्यातच असणार. तर मूर्तीसमोर दिवा आणि अगरबत्ती लावा. स्वामींना आवडणारे फूल आणि फळ अर्पण करा. स्वामींच्या मंत्राचा जप करा आणि स्वामींना प्रार्थना करा. तर आपण स्वामी पूजन करत असताना आपल्याला अतिशय जास्त स्वामींची पूजा करायची नाही, कारण की देव हा फक्त भाव बघत असतो. तर श्री स्वामी समर्थ मूर्तीपूजेचे ही काही पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि तुम्हाला मनाला शांती लाभेल. नक्कीच तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती आपल्या घरात आणा आणि स्वामी समर्थांना आपल्या घरामध्ये न ठेवता तर तुम्ही स्वामींच्या घरात राहा, अशी सर्व स्वामी भक्तांना आणि भक्त परिवाराला विनंती करतो आणि आजचा व्हिडिओ समाप्त करतो. तर जाण्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती अनेक जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.